महापौर या पदाच्या निवडणुकीकरिता उपरोक्त नियम 2007 आणि मुंबई महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणुका घेणे सुधारणा नियम 2010च्या नियम 6च्या पोट नियम 2 अन्वये प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्राची मी छाननी केली असून वैधरित्या नामनिर्देशित उमेदवाराचे नाव पुढील प्रमाणे आहे। श्रीमती रितू राजेश तावडे, महापौर या पदाच्या निवडणुकीकरिता एकच वैध नामनिर्देशन प्राप्त झाल्यामुळे उपरोक्त नियम 2007च्या नियम 7(1) अन्वये श्रीमती रितू राजेश तावडे यांची महापौर म्हणून निवड झाल्याचे मी घोषित करतो। उपमहापौर कार्यक्रम पत्रिकेवरील यानंतर पुढील विषय आहे अद्ययावत सुधारित मुंबई महापालिका अधिनियम 2088च्या कलम 37(1) अन्वये उपमहापौरांची निवड करणे। मी सभागृहास अशी माहिती देतो की दिनांक 15 फेब्रुवारी 2007 अधिसूचना क्रमांक BNM 5005-46 भाग 4 नवी 32च्या अनुषंगाने मुंबई महापालिका महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणुका घेणे नियम 2007ची 15 ऑक्टोबर 10ची अधिसूचना क्रमांक MMC 2009च्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका नियम 2010 आणि 22 जानेवारी 2000 सूचना MCO 2026च्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणुका घेणे नियम 2026 या अन्वये उपमहापौरांची निवडणूक पार पाडण्यात येईल। या विषयाच्या संदर्भात मुंबई महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणुका घेणे नियम 2007च्या नियम 6च्या पोट नियम अन्वये उपमहापौर या पदासाठी महानगरपालिका सचिवांना प्राप्त झालेले नामनिर्देशन पत्र माझ्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे। आजच्या या विशेष बैठकीकरिता महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे माननीय मंत्री या ठिकाणी सभागृहात उपस्थित आहेत। मी सभागृहाच्या वतीनं त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो। उपमहापौर या पदाच्या निवडणुकीकरिता सदस्यांनी कृपया बसून घ्यावे। उपमहापौर या पदाच्या निवडणुकीकरिता उपरोक्त नियम 2007 आणि मुंबई महापालिका महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणुका घेणे सुधारणा नियम 2010च्या नियम 6च्या पोट नियम 2 अन्वये प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्राची मी छाननी केली असून वैधरित्या नामनिर्देशित उमेदवाराचे नाव पुढील प्रमाणे आहे। श्री संजय शंकर घाडी, उपमहापौर या पदाच्या निवडणुकीकरिता एकच वैध नामनिर्देशन प्राप्त झाल्यामुळे उपरोक्त नियम 2007च्या नियम 7(1) अन्वये श्री संजय शंकर घाडी यांची उपमहापौर निवड झाल्याचे मी घोषित केले। सभागृहाचे कामकाज संपले।
बोलवायचं होतं. मी श्रीमती रितू तावडे यांना विनंती करतो की ते या ठिकाणी महापौरांचा पदभार स्वीकारतो. मी श्री संजय घाडी यांना विनंती करतो की त्यांनी आपला पदभार स्वीकारावा. अभिनंदन, शुभेच्छा आपल्याला. हे दृश्य आपण थेट बघतोय. भाजपच्या रितू तावडे या मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाल्या, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी 44 वर्षात शिंदेच्या सेनेचे संजय घाडी हे मुंबईच्या उपमहापौरपदी विराजमान झाले, तर भाजपच्या रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाले आहेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये हजर आहेत. हा सगळा सोहळा बघतायत. भूषण गगराणी यांच्याकडनं आधी प्रस्तावाचं वाचन करण्यात आलं. गटनेते गणेश खणकर यांच्याकडनं प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांच्याकडनं त्याला अनुमोदन देण्यात आलं.